हाय गाईज, सो कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं मम्मीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी सकाळच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 पाहुणे आमच्या घरामध्ये येणार आहेत. तर ते पाहुणे कोण आहेत तुम्हाला दाखवू का? तर बघा. हाय. तर हिचं नाव आहे ईश्वरी, हिचं आणि हिचं नाव कावेरी आहे. तर ह्या माझ्या कॉलेजचे फ्रेंड्स आहेत. काय बोलता? कसं वाटतंय तुम्हाला आमच्या इथं ब्लॉगमध्ये? जरा बोला 2 शब्द. काय बोलायचं आता तुझ्या ब्लॉगमध्ये? तर ते नवीनच आहेत ना, म्हणून त्यांना काय एवढं हे कळत नाही. तर मम्मी बसली आहे. तुला इथं आल्यावर कसं वाटतं? कशी आहे अनुष्काची मम्मी बोलायला? कसं वाटलं सांगा. जर कसं वाटलं म्हणजे तुला काय तुझं असं तुमचं जेवण त्याला एक छान वाटतं का? हा, ते एक ते नंबर पापड खाल्लं झालं. का? हा, थोड्या पापड्या हे खाल्ल्या? काही तर ठेवलं ते खातच नाहीत. तर स्वयंपाक कसं वाटला? एकदम खूप जेवण. छान वाटलं. आणि माझी मम्मी, आमचं घर. छान वाटलं. काकूंचं जेवण छान वाटलं. काकूंचं जेवण. ती म्हणते सुगरण आहे तुझी मम्मी. हा. एवढं तर मस्त वाटतं, पण मग एकट्या माणसासाठी काय करायचं खायचं? कसं आहे, जरा कोणी असेल तर खायला सगळ्यांसोबत बरं वाटतं. ते आपणच बनायचं ना आपण त्याच्यामुळे नको वाटतं करायचं. तर तुम्हाला हेच दाखवायचं होतं की कोण पाहुणे येणार आहेत. तर ह्या दोघी आहेत आमची पाहुणे, म्हणजे माझे मैत्रिणी आहेत, माझे फ्रेंड्स. चला, आम्ही तुम्हाला नंतर भेटतो एक थोड्या वेळात. काय म्हणतात तुझी मम्मी पण मला? आहे ते बघ, म्हणून मी तर तुझा फोटो पाहिलाय ना फोटोमध्ये. आहे तुला कळतं उंच आणि हे एवढं शिला कोणीच म्हणत. आमच्या भाग बसती पुढे बस म्हणल्यावर. मागं कशाला बसायचं? पुढं बसायचं. मागं म्हणजे तिसऱ्या बेंचवर तर बसते. पहिल्या बेंच तर मोकळा असतो. पहिल्या बेंचवर हे बसतात, दुसऱ्या बेंचवर मी म्हणजे तिसऱ्या बेंचवर मी बसते. मधला बेंच का सोडते? मधलं कुठं? पहिला बेंच रिकामा असतो का, म्हणजे ते लईच पुढे आहे ना, त्याच्यामुळे ब्लॅकबोर्ड दिसत नाही. तर मग दुसऱ्या बेंचवरती हे बसतात, तिसऱ्या बेंचवरती मी बसते. मला पहिला बेंच असं समीक्षा आणि मी बसतो. कोण बसतो सांगा बाई? टॉपर आणि तू. बघ, टॉपर आहे त्यांच्या. ही ती समीक्षाच्याच वर्गात होती, ईश्वरी. हा का? गायत्रीला कोण ओळखतं? ओही. इथंच राहते शाळेच्या मागे. तुझ्या मम्मीला मी बोधनगरला पाहिले. हा का? हा, म्हटली ती मला सकाळी गाडीवर. बोधनगर मी तिला आधी फोटो बघूनच म्हणलं, अगं ही तर बाई बोधनगरची. तिकडे फोटो काढला होता. लग्नाच्या आधी पप्पा तिथं राहत होते ना. ती शाळा कुठे शिकली आहे? ते माध्यमिक मध्ये का? हा, मग महाराष्ट्राला सुद्धा वाटतं म्हणजे. महाराष्ट्रात. हा, ती तिच्या काहीतरी नाही, मला त्यांच्याशी असं चांगलं म्हणजे बोलणं चालणं झालेलं आहे. मला चांगलं आठवतं. म्हणजे लग्नाच्या आधीच सांगते. मला लग्नाच्या आधीच आठवतो. अगं मग आता मैत्रिणी. म्हणजे आम्हाला आठवत नाही हो आमचं. आता शिक मी 35 वर्षाची, ती पण वयाच तिचं पण वय तेवढंच असतं. मम्मीचं काहीतरी 30-31. नाही बाई, तुझी मम्मी एवढी कमी. नाही, तिचा भाऊ बघ आता 8वीला आहे. तिचा भाऊ 32 चालू. मम्मीला कॉफी. लग्न लवकर झाल्यावर लेकरं होतं. मम्मीचं 19 वयात लग्न झालं. लव्ह मॅरेज ना मम्मी पप्पांचं. हा. आमचा बी डववाला गेला वर. त्यांना लवकरच सोडून जावं लागलं. दारू पिऊन गेलं वर. लेकरांचा भविष्याचा विचार नाही करायचा, काय नाही. अर्ध्यातून टाकून गेलं. 4थीला होती तेव्हाच गेलं पोरगी. लॉकडाऊन मध्ये. माझा मामा पण त्याच्यानेच गेला. माझे पप्पा बी त्याच्यानेच गेले. तुझे पण कुठे राहते? हा. मग तुला मी सांगितलं काय? मग हीच तर ईश्वरी आहे ना. चला, कसा वाटला हा छोटासा ब्लॉग आहे का नाही? बाहेर ते पण त्याच्यामध्ये जीव केलं. मम्मी झुंबरबाई नको ना म्हणू. नाही तिला लाड बी होता आपली. झुंबरबाई नाही ग, झुमरी नाव आहे माझं, पण ते मला आवाज देताना असेच देतात. जाऊ दे. तीच म्हणते, ते कधीतरी येतो कोणाला, झुमरी. ती कसं तुर पळायची ना लहान. काय काम सांगितलं का तुर. भांडे घास, कुठं पाणी बरे मोठे हांडे उचलून होती मी दिवाय पाटीलला कामाला. थोडे मोठे. आयु 4थीला असताना. म्हणजे लोड आला, प्रेशर आल्याच्या नंतर नवीन बाप गेला. मग एकट्या व्हायला एक तर काय समजत नसतं. मग घर बघायचं मग काम बघायचं, भाडं भरावं लागतंय, सगळ्याच गोष्टी जातात. सगळं घरातलं लोड हिच्यावरच होतं. 4थीला असते तेव्हा 5वीला होती.
तेव्हापासून तिला मी सगळं शिकून टाकलं. चांगलं झालं. मी कुठं कुठं बघणार एकटी बाईला एकच बघावं लागतं. सकाळी म्हणले असतील सकाळच्या ब्लॉग मध्ये रुद्र कुठे आहे, आज तर रुद्र काही दिसलाच नाही. तर बघा रुद्र त्याच्या धुंदीते. चल मग कर. एका मी प्यायचं पाणी पण करत नाही. मी 2 वर्ष किती आजारी होते. मरता वाचली एकच नाकातून असं पाण्याची धाव होती. बापरे 2 वर्ष म्हणजे मी पागलमध्ये जमा झाली येण्यासाठी. एवढी आजारी होते. तो तर पेट डेंजर आहे. आता मला आता ह्या तुळजापूरच्या आईला नवस केला मी माझं ते चांगलं झालं. आता 8-9 महिने झाला. आता पाणी बंद झालं. मला 2 वर्ष त्रास झाला. आशाला असं घारा आशाला असं सगळं करून जायचं म्हणजे किती आलो होता. सगळं लोणीच्या वरती होतं. आठवीला होती तेव्हा. मयुरीला ओळखती बघी. मयुरी त्यांच्या क्लास मला मधली. मयुरी अजिबात आवडत नाही. मयुरी नाही आवडत ती ईश्वरी तुझ्या भावाचा फोन आहे. मम्मी आहे बघ. हॅलो बोल ना. तर गाईज हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवाज कमेंट येत करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर हा. सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला हा, अजिबात चालेल. विसरू नका. बाय बाय करा. बाय.